मला भजत नाही, अर्जुना तुझं कसं काय व्हायचं? तेव्हा म्हणाले, जेथ चहूकडे जळत वणवा. आपल्याला की नाही जीवनाचं हे गांभीर्य कळत नाही. जिकडे तिकडे असमाधान असमाधान, हे हा वणवा आहे खरा. शांती ही कशी आहे, बर्फासारखी. हे सगळं असमाधान. मला मी सहज तुम्हाला विचारतो, 1-2 मिनिटं, तुम्ही खरं कुणी पाहिलंय का हो? निराळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही बघा, अलीकडे वर्तमानपत्रामध्ये या नट्यानं काय महत्व आले रे बाबा. नाही काय त्यांचे फोटो, काय नाही, चांगलंच आहे बा. ते म्हणते तुम्हाला काय करायचंय. हो, आता जग कसं आहे बघा, नाही का? तेव्हा या सगळ्यामध्ये प्रसिद्धी आहे, पैसा आहे, लोकात लौकिक आहे, लोक पुढे पुढे करतायत. समाधान आहे का? तुम्ही खरं मला सांगा. आपलं स्वतःच जाऊ द्या, पण जगामध्ये इतकी माणसं तुम्ही पाहत आहात, समाधान आहे का? मी एक असं समजू शकतो किंवा बुद्धीचं, विचारांचं समाधान नाही. मी आपल्याला अरिस्टॉटलचं मागच्या पलीकडच्या रविवारी सांगितलं ना, दी ओनली एक्सरसाइज अलाउड ॲज इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज. आणि रानड्याने त्यावरची डिसिजन केली, दी ओनली एक्सरसाइज अलाउड दी एक्सरसाइज ऑफ डिव्हाइन लव्ह. ते बरोबर आहे, कारण अलीकडे बुद्धी 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 म्हणजे काय हो, भरमसाठच झालंय सगळं. म्हणजे सांगण्यात हेतू माझा एवढाच, कोणी तुम्ही समाधानी पाहिलाय का? जर असमाधान हे शांतीच्या उलट आहे, शांती थंड आहे, तर असमाधान हे गरम असलं पाहिजे. त्याला वणवा म्हणलं तर चुकलं का? ते जिकडे तिकडे भगभग 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 भगभग. काही लहान पदावरचा, मोठ्या पदावरचा, अधिकारी अनधिकारी, गरीब श्रीमंत, काय म्हणजे काही दिसलं. तुझ्या जीवनामध्ये तुला जे भोग पाहिजे किंवा ज्या तुझ्या अपेक्षा आहेत, त्या ज्या तू अपेक्षा मागतोयस, त्याची तू काही व्यवस्था केली आहेस का? काय तुझ्या हातामध्ये आहे म्हणून पुन्हा पुन्हा तुम्हाला हे सांगून ठेवतो. ते घट्ट धरून ठेवा की अर्जुनाला जेव्हा दुसऱ्या अध्यायामध्ये भीष्माला कसं मारून अमकं कसं करू, तमकं कसं करू, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय मर्माची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, अर्जुना, आतापर्यंत आम्ही असं ऐकत आलो, इथे शुश्रूम असं ऐकत आलो की या जगाला एक व्यवस्था आहे, या जगाला चालवणारी एक शक्ती आहे. अलीकडे तूच असं झालायस की जे जन्ममृत्यू ठरवतोयस का? काल एक मला डॉक्टर आले होते, दिल्लीचे मोठा डॉक्टर बरं का. त्याने आम्हाला तपासलं आणि म्हणलं, डॉक्टर तुम्हाला काय झालंय असं वाटतंय? कधी नाही म्हणले सांगलं. मी काय म्हटलं, सर्जन आहे मोठा, सफदरजंग काय हॉस्पिटल आहे, त्याच्याने मोठा सर्जन आहे आणि मोठे मोठे ऑपरेशन करतो. तर म्हटलं मग तुम्हाला एवढं कळत कसं नाही? त्यांनी फार मला ऑपरेशन सांगितलं. आमचा अनुभव असा आहे, जे जगायला नको ते जगतात आणि जे मरायला नको ते मरतात म्हणाले, आणि डॉक्टरला काही करता येत नाही. वा, म्हणजे काय डॉक्टर म्हणायचा नाही का? नाही, माझ्या म्हणण्याचा हेतू तुमच्या लक्षात आला ना, की माणसाचं तसंच जीवन आहे. अरे उद्या काय वाढून ठेवलंय तुला? म्हणजे जी सत्ता या जगाला चालवते, त्या सत्तेनं माझं जीवन चाललंय, हे शिकणं म्हणजे अध्यात्म खरं पाहिजे. तुमच्यापैकी जे तरुण स्त्री पुरुष आहेत, त्यांच्या वासना असणारच. आमच्यासारख्या म्हाताऱ्याला काय लागतंय बोलायला, पण तुम्ही जर हे ठेवलंच ना, तुम्हाला दुःखाची तीव्रता कमी होईल यात शंका नाही. हो, अगदी, की माझ्या वाटेला आलंय, मी काय करू? ते काय कर्तव्य असेल ते करावं, पण तुझी इच्छा ही मनाला शिकवायचंच. जर शिकवलं ना, समाधान राहील. ते मिळेल असं नाही, पण समाधान राहील यात शंका नाही. बरं, हे मात्र खरं. म्हणून म्हणलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यांचं सगळं ढकलतात कुठे? की ईश्वराच्या या ना तरी विद्या की वयसा
यया प्राणिया सिंहा ऐसा मज न भजता भरवसा सुखाचा कोण. अरे प्राण्याची काय विचित्र अवस्था आहे म्हणतात की भगवंताची इच्छा ही प्रधान असल्यामुळे त्याच्यावरती भरोसा न ठेवताना मी हा असा राहीन तसा होईल हे म्हणणं कसं खरं आहे. तुम्हाला एक सांगू का, कृष्णमूर्तींच्या मध्ये हा मुद्दा फार चांगला मांडला. ते काय म्हणतात, सगळं माणसाचं दुःख जर असेल तर हे दुःख विभाजनामुळे आलेलं आहे. अरविंद ज्याला लुकिंग बाय डिव्हिजन, वेगळेपणानं, भेदानं पाहणं, अभेदानं पाहणं, याचं कारण सांगतो. त्यांच्याकडे एक मुलगी आली, मद्रासी मुलगी. बापाने तिला आणली, 2 पोरं पदरामध्ये, नवरा ऍक्सिडेंट मध्ये मेला. तेव्हा रडायला लागली बिचारी. हे शांतपणे ऐकून घेतलं आणि ते काय म्हणाले, तुला जे दुःख होत आहे हे कोणा करता होत. असं कसं म्हणते, म्हणाले की माझा नवरा एवढा चांगला आणि तो गेला, केवढा वियोग आहे. म्हणाले तो पुन्हा येईल का आता, नाही येणार. हा प्रश्न मांडलाच आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. हे जग असं आहे, जे गेले ते गेले, कुठे गेल्याचा पत्ता नाही सुटले म्हटलंय त्यांनी. मग नाही, मग कोणाकरता दुःख आहे, मुलं बाळ आहेत ना म्हणाली. बघा कसं खरं बाहेर येतं, मुलं बाळ आहेत ना, त्यांचं काय व्हायचं मग. तेव्हा ते काय म्हणाले, खरं आहे तुझं म्हणणं की तुला काळजी वाटणं साहजिक आहे, पण समज की बाकीची जगात जी अशी बापा विरहित मुलं बाळ आहेत त्यांच्याकडचं वाईट वाटतं का आपल्याला. नाही म्हणाली, माझं आहे नाही, माझी मुलं आहे म्हणून आहे. मग जर तुझी मुलं तू न म्हणताना ही या जगातली जी सगळी मुलं आहेत त्यांच्यापैकी आहेत म्हणाली, तर मग तुला समाधान नाही का होणार. तुम्ही म्हणताय खरं आहे, पण हे काय आत शिरत नाही म्हणाली. किती बरोबर आहे. तेव्हा आपलं दुःख पाहताना मला ते सांगायचं, आपलं दुःख आहे, पण त्याकडे पाहताना थोडस तिराईतपणे पाहायला शिकायचं. हे करणं कठीण आहे फार, तिराईतपणे पाहणं. मग कसं पाहावं की कोणावर तरी जबाबदारी टाकून, गुरु म्हणा, देव म्हणा, तुझ्या इच्छेने होत आहे आणि तू कसा आहेस, तुझ्या इच्छेमध्ये स्वार्थ नाही, तू असं आहे. याचं एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. इथे नरसिंह सरस्वती म्हणून स्वामी होते, आळंदीला ज्यांची समाधी आहे ना ज्ञानेश्वर महाराजांचा, ते त्यांचे एक बुवासाहेब म्हणून शिष्य होते. याला होते आपल्या धुळ्याला. त्यांना हठयोगाने त्यांनी तयार केला. तेव्हा आई आणि ते राहायचे एका मंदिरामध्ये बुवासाहेब. तर एके दिवशी स्वामी आले आणि चिंचेचा खोक आणला आणि त्याला मारलं. त्यांनी पाठीवरती वळ आले, रक्त याच्यापैकी, तेव्हा मारलं आणि काही नाही, गप्प बसले. आई काय म्हणाली की वा, स्वामीने मारलंय ना, त्यांचा हेतू वाईट असणारच, तो चांगलाच आहे. तेल लावीत होती पाठीला, स्वामीने मारलं ते बरं का. तेव्हा ते झालं, बरं झालं. तेव्हा आईने विचारलं की महाराज आपण का मारलं त्याला. म्हणाले त्याला योगाने मी तयार करतोय, हठयोगानं. याला ब्रह्मचर्य फार अवश्य असतं, ते मनात सुद्धा याच्या कामाचं नाही. याच्या मनात लग्नाचे विचार 2 दिवस येत होते, ते काढण्याकरता मारलं म्हणले. ही फार मोठ्यांची गोष्ट आहे हो, की मला महाराजांनी तयार करण्याकरता हे केलंय. असं वाटलं पाहिजे की माझ्या गुरुची इच्छा आहे, मी तयार व्हावं. हे तात्पुरतं शिंच माझ्या मनासारखं होणं, लग्न होणं, पोरबाळ होणं, कोण काय आहे. खरं माझी जी व्यक्तिमत्व आहे माझं ते प्रगत होणं, हे खरं त्यातलं मर्म आहे. ऐकून ठेवा, माझ्या अंगीचं नाही आहे, पण असं वाटलं पाहिजे की नाही माझं मन काय म्हणू दे, तू करतोस ते बरोबर आहे असं वाटलं पाहिजे. यस फादर, यस ऑलवेज यस, बरोबर आहे. म्हणून तुम्हाला शेवटी सांगतो, 2 मिनिटं आहेत. माझ्या मते असं आहे, माझ्या मते म्हणजे अध्यात्म दृष्टीनं, माझ्या मताला तशी किंमत नाही. काय आहे, जीसस ख्राइस्ट अहो त्या क्रॉसवर ठोकायचं फार भयंकर आहे.
दोन हाताला अशा खेळ ठोकायचे, पायावर पाय त्याला खेळा ठोकलेला आणि लोंबकळ सोडायचं. अरे माणूस नुसता त्या याने मरून जायचा, त्या हादाने मरून जायचा. असं त्याला ठोकला. ठोकल्यावर एकदम म्हणाला, भगवंता हा कडू जर त्याला मला का देतोस? वाय दिस बिटर कप तुम्ही? ही स्वाभाविक प्रतिक्रिया. लगेच बदलला, लगेच. हे त्याचं थोरपण. नो, लेट दाय विल बी डन. बस तू म्हणतो तेच बरोबर आहे, तू करतो तेच बरोबर आहे. आणि तो जीसस सुद्धा तो ख्राइस्ट झाला. काय त्याचा आम्हाला सोपं नाही आहे. एवढा प्रसंग येतोय कुठला हो तुम्हा आम्हाला उभी बोलण्यात काय काय नाही. साधे प्रश्न यायचे काय म्हणजे आज मोलकरी आली नाही. हो पण ते मग चक्रच चाललं, परमात्म्याला गायब सगळं आलंय नाही. म्हणून म्हणतो मी असं थोडं शिकलं पाहिजे. तेव्हा या जगाचा स्वभाव अपूर्ण आहे. त्या अपूर्ण जगामध्ये मी पूर्ण सुख मिळवणं अशक्य आहे. संतांच्या संगतीनं आपण आपलं मन भगवंताकडे लावलं तरच सुखी होऊ, नाही तर अशक्य आहे. हे आतापर्यंत आपण पाहिजे. आता पुढच्या रविवारी पुढचा विषय. पुढचा रविवार हा आहे गुरुपौर्णिमेचा. पाहू आपण काय करायचं ते. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.